सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होऊ घातलेली आहे. 5 तारखेला मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी खोडद गणातील आणि येडगाव असेल किंवा कांदळी असेल, वडगाव असेल, साळवाडे असेल या विभागातून सर्व कार्यकर्ते मंडळी आणि पूर्ण गटातून देखील अनेक मान्यवर मंडळी या निमित्तानं उपस्थित आहेत. आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार जयश्रीताई खंडागळे असतील, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार माधुरीताई निलक असतील, तसेच माऊली शेठ आहेत, संभाजीदा आहेत, त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमदार शेठ निलक आहेत, संदीप भाऊ आहेत, येडगावकडून आमच्या समोर आलेले शाखा प्रमुख राजाभाऊ ढवळे हे देखील उपस्थित आहेत. खरं पाहायला गेलं तर माऊली शेठ असा एक वेगळा पोवंडा मांडला जातोय की आयात उमेदवार, परंतु तुम्ही 14 गाव इथून पाठीमागे एक म्हणायचे आणि आता जर 14 गावातला एक माणूस जर या गटात जर काही कारणास्तव तिकडे वगळला गेला असेल गटातून आणि 14 गावातीलच एक माणूस जर आपल्या या गटामध्ये जर येऊन उभं इच्छुक राहत असेल तर याच्यामध्ये काही वावगं नाही. ही 14 गावं आपण ज्यावेळेस आंबेगाव विधानसभेमध्ये होतो त्यावेळेस देखील एकजुट्टा मतदान या निमित्तानं व्हायचं, परंतु त्याला वाचा शिवसेनेकरांना फोडली. सर्वसामान्यांच्या विचाराला एक बळ त्या निमित्तानं सर्वसामान्यांच्या विचाराला माऊली शेठ आपल्या माध्यमातून त्या काळात झालं. अनेक त्या निमित्तानं शिवसैनिक आहेत आपल्या पाठीमागे, सर्वजण उपस्थित आपल्या पाठीमागे सगळे राहतीलच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आपलं गाव जर या गटामध्ये जरी नसलं, परंतु या निमित्तानं आम्ही येडगावकर या निमित्तानं तुम्हाला आश्वासन देतो की यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मतदानामध्ये हलगर्जीपणा किंवा कुठल्याही गोष्टीची निष्काळजीपणा या निमित्तानं आमच्या शिवसैनिकांकडून होणार नाही. आपल्याला अत्यंत ताकदीने दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीचं लीड देण्याचं आम्ही या निमित्तानं काम करू असा विश्वास या निमित्तानं देतो. अनेक मान्यवर मंडळी या निमित्तानं उपस्थित, सर्वांची भाषणं होणार आहेत. आजच्या ज्या शाखा उद्घाटन आपण या निमित्तानं केलंय, या उद्घाटनाच्या निमित्तानं देखील आपण सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार आणि सचिन शेठ निलक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपण सर्व शिवसैनिक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं स्वागत करत असताना या ठिकाणी आमच्या येडगावचे सरपंच हर्षभाऊ गावडे यांनी आपल्या सर्वांना सूचित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आमच्या येडगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून होणार नाही. एक चांगल्या प्रकारचं मतदान ज्याप्रमाणे येडगाव गावामधून आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांना ज्या प्रकारचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश आम्ही येडगावकरांनी दिलं, त्याच पद्धतीचं संपूर्ण येडगाव शिवसैनिक अतिशय मोठ्या प्रमाणात येडगावकर या ठिकाणी माऊली शेठ खंडागळे जिल्हा परिषद माध्यमातून सौ जयश्रीताई खंडागळे असतील आणि पंचायत समिती गणातून सचिन शेठ निलक यांच्या पत्नी आणि वडगाव कांदळी गावच्या आदर्श सरपंच सौ माधुरीताई निलक यांना देखील आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू अशा प्रकारची या ठिकाणी खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.